जय ज्योती जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्यावरील 200 कविता आम्ही सावित्रीच्या लेकी आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. मी सौ माधुरी धनुकार, सावित्री शक्तीपीठ, अकोला, महाराष्ट्र. माझी स्वरचित कविता आज मी आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे शिक्षणाची पहिली पायरी. सावित्रीबाई फुले यांच्या स्वतःच्या शिक्षण प्रवासावर आधारित ही कविता आहे. चला तर मग ऐकूया शिक्षणाची पहिली पायरी. अक्षरांची नव्हती ओळख, मनामध्ये होते ज्ञानाची आस. ज्योतिरावांच्या सहवासातून उजळला शिक्षणाचा प्रकाश. हाती घेतली पाटी पेन्सिल, उमलले नवजीवनाचे स्वप्न. स्वतः शिकून जगाला दिला ज्ञानाचा अमूल्य मंत्र. शिकता शिकता घडली गुरु बनली स्त्रीशक्तीची ओळख. स्वतःच्या शिक्षणाच्या वाटेवर उमटवली इतिहासात नवी रेख. पहिले पाऊल शिक्षणाचे झाले परिवर्तनाचा पाया. सावित्री माऊलींच्या त्या ध्यासाने उजळला भारताचा उद्या. तर मग कशी वाटली आजची कविता? या कवितेचा भावार्थ. या कवितेत सावित्रीबाई फुले यांच्या स्वतःच्या शिक्षण प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. लहानपणी त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नव्हती, परंतु ज्ञानाची तीव्र ओढ त्यांच्या मनात होती. ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अक्षर ओळख करून घेतली, शिक्षण पूर्ण केले आणि त्यांच्या शिक्षणाच्या बळावर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. कवितेचा असा संदेश आहे की स्वतः शिकणारी व्यक्तीच समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊ शकते. सावित्रीबाईंच्या शिक्षणाची सुरुवात ही केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना नव्हती, तर ती भारतीय समाजातील स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची पहिली पायरी ठरली. त्यांच्या धैर्य, जिद्द आणि शिक्षण निष्ठेमुळे लाखो मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. याचा मुख्य संदेश असा होतो, स्वतः शिक्षित व्हा, इतरांनाही शिक्षित करा, कारण शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रवास सर्वात प्रभावी साधन आहे. मग कशी वाटली आजची कविता? सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.